रघुवीर समर्थ. श्लोक 50 पर्यंत आपण आता घेत आहोत. तर मागचा जो आपली मीटिंग झाली होती त्यानंतर काही मीटिंग होऊ शकल्या नाहीत काही कारणासाठी. सो माझं जे रेकॉर्डिंग आहे ते मी रेकॉर्डिंग करून पाठवतोय. ठिकाणी असं करायला हरकत नाही. तर 41वा श्लोक मला एक चांगला वाटला जो शेअर करायला पाहिजे सगळ्यांशी. तो श्लोक आहे, जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, हे जे आसी नेणवे तो एक मूर्ख श्रीराम. जसं जसं कराल तसं तसंच तुम्हाला मिळणार आहे. आता हा तर अगदी बेसिक म्हणजे युनिव्हर्सचा एक बेसिक नियम आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे की आपण जे पेरतो तेच आपल्यासाठी उगवतं. जे पेराल तेच उगवेल. म्हणजे पेरण्याचं जे हक्क आहेत किंवा जी ऍथॉरिटी आहे, ऍथॉरिटी म्हणजे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपली आहे, किंवा त्याचा जो कंट्रोल आहे तो आपल्याकडे आहे. तो जे आपण पेरू तेच आपल्यासाठी उगवणार आहे. जसं जमिनीमध्ये शेतकरी म्हणजे जसं आपल्याला पण माहितीये की ज्या झाडाचं बी पेरलं जातं तेच झाड त्या बी पासून उगवतं. म्हणजे ते छोटसच बी असतं, पण त्या प्रत्येक बी मध्ये तेवढा विजडम असतो की मला नक्की काय पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करायचंय. आणि हाच नियम जगतामध्ये प्रत्येक व्यक्तीला लागू होतो. आणि म्हणूनच भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा की तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी एक साधी गोष्ट कर, इतरांना ते मिळवण्यामध्ये मदत कर. जे द्याल तेच मिळणार आहे. आणि बरेच दुर्दैवाने लोक असा विचार करतात की नाही, म्हणजे काही लोक असे असतात की ते पेरतच नाहीत, न पेरताच उगवलं पाहिजे अशी काही लोकांची इच्छा. कर्म करणार नाही, मी काही करणार नाही आणि माझ्यासाठी सगळं चांगलं झालं पाहिजे. तर अशी लोक म्हणजे मूर्ख लोक आहेत, कारण का ह्यांच्यासाठी तो काळ कधीच येणार नाही. मग ते इतरांना दूषण देत राहतात. तो आणि दुसरी गोष्ट अशी की जे आपल्याला हवंय हे जर आपण इतरांना देऊ शकलो, हे ह्या समाजामध्ये पेरलं, हे ह्या जगतामध्ये आपण देत राहिलो. कारण का स्टुडंट ऑफ सबकॉन्शियस माइंड मला हे माहितीये की जे आपण देतो, आणि जसं आपल्याला म्हणलं जातं की एखाद्याला तुम्ही मदत केली तर तोच तुम्हाला मदतीला येईल असं नाहीये, परंतु तुम्हाला मदत मिळेल. म्हणजे काय, आपण जे काय करतो किंवा आपण जे काही देतो, म्हणजे असा मूळ अर्थ मी घेतो की जे काय आपण देतो ते युनिव्हर्सला देतो. त्या व्यक्तीला मदत करतो, पण त्याच्या थ्रू आपण युनिव्हर्सला सांगतो की ही मदत मी केलेली आहे, किंवा युनिव्हर्सकडे ती जमा होते. तिथं तो हिशोब असतो आणि तो फिरून आपल्यापर्यंत येतो. दुनिया गोल आहे आपण जे म्हणतो ना, पृथ्वी गोल आहे, गोल गोळा आहे. तो एक सुरू झालेली वस्तू ही परत तुमच्यापर्यंत येणार आहे, ती मल्टिप्लाय होऊन येते. त्यासाठी हे ज्याला कळत नाही, म्हणजे काय की एखाद्याला दुष्कृत्य तुम्ही करताय, एखाद्याबद्दल वाईट वागताय, तर ते तुमच्या पण पदरात तेच पडणार आहे. हे ज्याच्या लक्षात येत नाही, तो असा वागतो आणि त्याला वेगळा वाटतो वागतो इतरांबरोबर, आणि माझ्या बरोबर माझ्या बाबतीमध्ये मात्र वेगळं घडेल अशी अपेक्षा करतो. हा मूर्ख आहे. आणि म्हणून आपल्या वैदिक धर्मामध्ये जी प्रार्थना केलेली आहे की सर्वांचं भलं व्हावं, सर्वेन सुखन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वांचं भलं हो, कोणालाही ह्या जगतामध्ये दुःख नको. हे सगळं मागताना आपण स्वतःसाठीच मागतोय, कारण जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे. त्यानंतर पुढचा जो श्लोक मला आवडला तो म्हणजे, दुर्जनाचेनी बोले मर्यादा सोडून, मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख श्रीराम. म्हणजे ह्यामध्ये जो दुर्जनाच्या नादाला लागतो, दुर्जन आहे, आता दुर्जन माहिती आहे ऑलरेडी, जो वाईट वागतो, ज्याची वाईट करणी आहेत, ज्याचे मनात मध्ये विचार वाईट आहेत, जो इतरांबद्दल वाईट विचार करतो, अशा व्यक्तीबरोबर तुम्ही असाल. म्हणजे परत तो पहिल्या
जैसे जैसे करावे. आता इथं तुम्ही केलं तर परत तुमच्या पदरात काय येणार? दुर्जनाची संगत हा काय घेऊन येणार आयुष्यामध्ये? त्यामुळे काय होतंय की स्वतःची मर्यादा भंग होती. मर्यादा कशाची? विवेक बुद्धीची मर्यादा, ज्ञानाची मर्यादा. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, तुम्हाला जे समजतंय, ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला करायची ह्याबद्दल जे तुम्हाला माहिती आहे किंवा सत्सद विवेक बुद्धी त्याचा सुद्धा विचार न करता वागलं जातं. आणि मग त्यांनी काय होणार? जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे. काय कराल तसंच तुमच्यापर्यंत येणार आहे. दिवसा झाकले डोळे. म्हणजे सगळीकडे प्रकाश असताना, सगळीकडे लख्ख उजेड पडलेला असताना, कशाने काय चाललंय, कशा पद्धतीने चाललंय, ह्यामधनं काय निष्पन्न होणार आहे, हे सगळं समोर असून सुद्धा तो म्हणतो, की मी डोळे मिटून मी मला जे पाहिजे ते मी करत राहील. तो असा व्यक्ती मूर्ख आहे, असं समर्थांनी म्हणलेलं आहे. अजून एक श्लोक जो मला 45वा आवडला. परपीडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख. गेले वस्तूचा करी शोक, तो एक मूर्ख श्रीराम. आणि ह्यामध्ये तर खूप लोक अडकून पडलेली आहेत. परपीडा, दुसऱ्याला पीडा झाली, दुसऱ्याला दुःख झालं तर ह्याला आनंद होतो, आणि दुसऱ्याला आनंद झाला की ह्याला दुःख होतं. म्हणजे काय आहे ऍक्च्युली गंमत अशी आहे की हा माणसाच्या आयुष्याचा कंट्रोल ह्याच्याकडे नाहीच आहे. कारण काय ह्याचं सगळं सुख दुःख जे काय आहे ते सगळं दुसऱ्यावर अवलंबून आहे. हे दुसरा दुःखी झाला तरच ह्याला सुख होणार. म्हणजे आयुष्यामध्ये ह्याच्याकडे काय आहे ह्यानी ह्याला कधीच सुख होणार नाही. पर परकीयाला किंवा त्याला सुख मिळालं तर हा दुःखी होणार. ह्याला स्वतःचं दुःख म्हणजे स्वतःच्या कुठल्याही भावभावना नाहीत. प्रत्येक भावभावना या दुसऱ्यांवर अवलंबून. मग ह्या स्वतःचं आयुष्य, ह्या व्यक्तीचं आयुष्य स्वातंत्र्याचं आहे का? नाही, हा परतंत्र्यात आहे. कोणाच्या? इतरांच्या. आणि त्यामुळे गेलेल्या वस्तूचा शोक करी शोक. आता जी वस्तू घडून गेलेली आहे, म्हणजे जसं म्हणतात की बोललेला शब्द, धनुष्यातून सुटलेला बाण हा परत कधी येत नाही. गेलेला काळ परत कधी येणार नाहीये. गेलेली वस्तू तशीच आहे, परत कधीच येणार नाहीये. त्याचा शोक करत बसण्यात अर्थच नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांबरोबर जेव्हा चांगल्या गोष्टी काहीतरी शेअर केल्या जातात, तेव्हा त्यांचा एक खूप म्हणजे हा सार्वत्रिक आहे. ही लोकं नेहमी म्हणतात, म्हणजे अशी भरपूर लोकं तुम्ही पाहिली असतील, की "अरे, हे जर मला आधी कळलं असतं ना, बरं झालं असतं." म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आज कळलं ह्याचा आता ह्याला काय व्हॅल्यू आहे का आता? ह्याला व्हॅल्यू झाली 0. आजपर्यंत कळलं नाही. त्यांनी तुला जे नुकसान झालं ते आज कळतंय. पण असंच ह्यानंतर परत दुसरा सांगेल, जेव्हा हेच वाक्य किंवा हेच ज्ञान तुला देईल, त्यावेळेस तू परत तेच म्हणशील, "अरेच्चा, तू आधी भेटला असता तर बरं झालं असतं." सो जो काळ गेला आहे म्हणजे ह्याच्यामधनं जो काळ गेलेला आहे, जी गोष्ट गेलेली आहे, जी हातातनं सुटलेली आहे, ह्याबद्दल जो व्यक्ती खंत करत बसतो, म्हणजेच काय, जो भूतकाळात जगत राहतो आणि भूतकाळाच्या ज्या चुका आहेत त्या उगाळत बसतो, त्याच्यासाठी वर्तमानामध्ये काही होणार आहे का? काही नाही. वर्तमान काळ हा नेहमी भविष्य घडवण्यासाठी वापरायचा असतो. वर्तमान काळ हे तुमचं भविष्य घडवतो. मग त्या वर्तमान काळामध्ये काय करताय तुम्ही? फक्त भूतकाळामध्ये गेलेल्या चुका, केलेल्या गोष्टी आणि त्यामुळे माझी संधी कशी गेली, त्यामुळे माझं भलं कसं नाही होऊ शकलं, त्यामुळे मला कशा गोष्टी जमल्या नाहीत, त्यामुळे माझी अवस्था आज कशी झाली, ह्याचा जर विचार केलात, तर तुमचा आजही संपला. म्हणजे भूतकाळात तर गेलाच हातातनं, वर्तमान घालवला आणि त्यामुळं भविष्यात काय येणार आहे? हे ज्याला कळत नाही हा मूर्ख आहे, असं स्वामी समर्थांनी समर्थ रामदास स्वामी महाराजांनी म्हटलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.